आजेव हा काय करती? काय नाही गुरांना खाया पाणी करते. गुरांना खाया पाणी हा. कर बाबा कर. आता बर मला एक सांग की हा. तू अख्ख्या गावाला लय जुन्या पाण्या गोष्टी सांगती. हा. मला एखादी गोष्ट सांग की. सांगते की हा सांग. कुणी पहिली लोक धन पुरायची धन पुरायची. धन पुरायची. हा मग मी तुम्हाला म्हणायची की इथं धन आहे बर का, हा आपण दोघं हा. काढू. बर मग आता त्याला काढू म्हणल्यावर एक देवऋषी बघायचा. देवऋषी. हा मग ती देवऋषी काय म्हणतो, हा तिथं धन आहे. हा. मग ती काढाय गेलं ना तर मग तिथं काहीतरी बळी द्यावा लागतो. बळी द्यावा लागतो. हा म्हणजे धन पाहिजे. हा देवऋषी सांगतो बळी द्यायला पाहिजे. हा बळी द्या. बरोबर आहे. बळी दिला की धन लाभ हा होणार. मग तिथं दन जो ती पुरलेली उकराय गेलं हा तर तिथं मोठा भुजंग निघतो. मग आता नाही जायला. जे मग- भुजंग? हा भुजंग निघतो. पण नळभरी दिला हा. की आपल्याला धन मिळालं म्हणून आपल्याला धन समजा. मिळतं. आजे हा. लय भारी गोष्ट सांगितली बघ तू. हा धन लाभ होईल. हा होईल. फक्त बळी द्यावा द्यावा. लागल. हा. आजी म्हणली बळी द्यावा लागल धन लाभ होईल. आणि आजी लयच भारी गोष्ट सांगितली बघ. काय बाई माणूस आहे हा, आज सकाळपासूनच घरी नाही केलं काय माहिती. हे उचापती ते अगं काम ओळखली का नाही तुझ्या अजून? आले मोठे काम ओरखले का नाही विचारायला. स्वतः हिंडत बसतात नुसते आणि माझ्यावर रुबाब. अगं हिंडत बसतात म्हणजे मला काय काम नाही काय. हो आहेत काम. बरं जाऊ द्या. ते सोड आतमध्ये जा. ते जरा आपला चाकू दे. काय अगं चाकू चाकू. चाकू? हा चाकू. नाही मी स्वयंपाक केलाय की. अगं त्याच्यासाठी नाही लागत, मला जरा महत्वाचं काम आहे. आण तू चाकू आण. आता बाई चाकू संग एवढं काय महत्वाचं काम आहे तुमचं? तुला सगळं सांगावं लागतंय. मला कोंबडं कापायचंय. भैया आज कशाला कोंबडा आता? अगं तुला काय करायचंय दे चाकू म्हणलं की आणायचं. हा, मला काय करायचंय असं कसं बरं? बायकोय मी, मला सगळं सांगायला लागल. अगं तू चाकू आण. मी काय करणार आहे कोंबडी कापणार आहे. आपली कोंबडी दुसऱ्याचा कोंबडा हे असं जरा कापून घेतो. आज मोकळा दिवस आहे मला. हा पण नको ना आता कोंबडी, मी स्वयंपाक केलाय ना. ए बाई तू जाऊन दे आणून मला चाकू. नको नाही डोक्याला लागू माझ्या. तुम्ही माझ्या डोक्याला लागू नका, मला काम पडलेत पहिलं. मी नाही देत चाकू. जा. अगं आण 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 जरा लागतंय मला महत्वाचं काम आहे. जा जा आण. तसं नको करू. थांबा कशाला लागतंय खरं सांगा. अगं हाय जरा महत्वाचं काम सांगणार आहे मी तुला जरा. नाही 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 नीट सांगा पटकन. अगं सांगतो. चाकू आणायचा आहे मला मग मी तुला सांगल. जा. कोंबड कापा नाही तर बकरी कापा. माझ्या बाप्पाचं काय जातंय. ये घे जा. हे जरा लवकर आणते का? अगं आली का? दम तरी निघतो का? जिब्बाट लपला करत असते. हा दार आहे ना ग पण याला? हा चांगली धार लावून ठेवलेली असते मी कायम तुमच्यासाठी. होय कोंबडच कापायचंय ना नक्की? आता तुलाच कापतो बघ. मला कापायला निघले. दम आहे का तेवढा? जा ना. जा जा. काम मला लय बडबड बडबड. काय बाई या माणसाचं खरं दिसत नाही. बरं झालं बदल्याला चाकू दिला मी. मायला सगळीकडे फवारणी मारली. एवढं चिंचाचं झाड एक राहिलंय त्याला आता फवारणी मारतो. औषध जरा घुसळतो. ए तुक्या अरे काय करतो लागा? अरे सगळीकडे फवारणी मारून झाली. हा हे चिंचाचं झाड तेवढं राहिलं होतं. अति जायला. त्या चिंचाच्या झाडाला फवारणी मारतो म्हणजे लोकांचे आशीर्वाद भेटतील बघ मला. हा तुझी कल्पना चांगली आहे पण मी म्हणतो दिवसभर एवढी रानातली कामं करतो आणि तू रात्रीचं काय करतो रे मग? अरे माझी जिंदगी अख्खी झोपण्यात गेली बघ. बर रात्रीचा झोपतो, पत्र्याकडे बघतो, हा. त्या हिरोईनचे फोटो बघतो हा, हा. आणि इकडच्या कुशीचा त्या कुशीला, त्या कुशीचा त्या कुशीला. हा, ते. अरे अख्खा दिवस जातो पण रात्र काही जात नाही लेका बघ. तुझं जरा वाईटच आहे गाड्या. हा होईल होईल. माझी जिंदगी आहे ना झंडवा झाली बघ. अति जायला झंडवा झाली. हा अब एवढं नको आहे तू. तू आणि काशी महिने आहे ना म्हणून जीवन जगतो रे. असू दे असू दे. तू क्या हा तू काम घे तुझे उरकून. हा तेवढं मारून घेतो. हा. फवारणी एकच राहिले मारून झाड. घे. हा. माझं जरा काम आहे. हा. मी जातो. हा. बरं ऐक ना तुला खरंच जगायचं नाही का रे? अरे जगून काय करतो? मला जगायचंच नाही. लग्न नाही काय नाही काय जगून काय करतो? असू दे येतो मी.
आईला सकाळपासून म्हणलं नशीबच फुटकं. हा ह्या बायकोरी पण सकाळपासून नुसती किरकिरी लावली माझ्या मागे आणि ही दिलाय चाकू असला बोथाड. पहिलेच म्हणलं नशीब फुटकं जरा लागतोय हाताला, पण त्याला जागायचं नाही वाटतं. सारखा म्हणतो मी मारणार. बघतो आता कोणतरी दुसरा. ए मग बघ रे किती खोल आहे. ये खाली लका आपल्याला मरण्याशिवाय कुठला पर्याय नाही. मालक गेलाय कुठं, आपण दोघं झालो बेवारशी. हाय का ना माग्या, मिळाल्याशिवाय पर्यायच नाही. आपल्याला कोण कामावर घेणारच नाही. हा आपली हाईट नाही आणि काम होणार नाही. हा मिळालेलंच परवडायला आपल्याला. ए चंगू मंगू, काय करताय का तुम्ही? मरतोय. मरताय? हा अरे पण काय झालंय काय तुम्हाला असं? काय आमचा मालक गेलाय कुठं फरार होऊन. हा. आम्ही झालो बेवारशी. बर बर. आणि कुणाकडे काम मागाय गेलं तर कोणी उंचीमुळे कामाला घ्याय ना. काम पण होत नाही. हा अवघडच आहे रे तुमचं. हा बरं मला सांगा, तुम्ही आता मालक नाही कोण नाही, तुम्ही दिवसभर असं हिंडता फिरता, तुम्ही रात्रीच काय करता रे? रात्री जवळ अरे ते आता नवीन मोबाईल निघाला ना होय. हा ते बघायतो आणि गप झोपतो आणि सकाळी मालकाला उठायला पण मारायचा विचार येतो. मालक झालाय फरार. तुझ्या आयला म्हणजे तुम्हाला रात्रीचं काही काम नसतं, हा. पण तुम्हाला बरुशी वाटते, हा तुम्हाला जगायचं नाही वाटत. नाही बेकार आहे राव तुमचं. लय कंटाळा आलाय जागायचा. कटाळा आलाय. हा. तुम्ही लवकरच वैतागला रे. मग काय करणार. तुमची वय काय वय? आमची वय हा? 60-70 असेल. काय? मी 5 वर्ष राहील. हा तुम्ही नीटच तुम्ही आता जागा कसं तरी. हा जगतो आता 5 वर्ष कस तरी. बरं जाऊ का मग? थांब साक्या इकडे ये. आमच्या आई वडिलांची लय मोठी इच्छा होती आम्ही जागावं, मोठं व्हावं आणि लय नाव कमवावं. सगळ्यांची इच्छा तशी असते की रे. लय मोठं. हा लय मोठं. हा मग किती मोठं व्हायचं तुम्हाला? पैशा पाण्यानी. हा पैशा पाण्याने होय. हा आमची लग्न व्हावा, हायला. संसार अरा, अरा, व्हावा अरा. असं वाटत होतं आई वडिलांना. वाईट आहे लका. होताल तुम्ही मोठं. 5 वर्ष राहिलेत तुमच्याकडे. जाऊ का मी? हा ए, चल बाबा. चंग्या मांगेकडे गेलो तर त्यांचं पण पर मरायला टेपल्यात. हौदात काय बघतात, पाणी आहे का काय बघतात. या गावात कोण जगाय माग नाहीच, नुसतं जे ते वैतकलंय आम्ही मारणार आणि आम्हाला मारायचंय. हे चंग्या मांग्याचं तर किती वाईट. आई वडिलांना वाटतंय लय मोठं बाबा, होऊ द्या मोठं. आता हा चान्स गेला, आता कुठंतरी बघावं लागलं. चांगलाच घोरत पडलाय. तुक्याकडे गेलो तो जगाय नको म्हणतोय. चंग्या मांगे तर हौदात उडी मारायला लागल्या आणि हा मस्त झोपलाय. ह्याच्या तरी कोणी माग पुढं हा येऊन फार्म हाऊसवर झोपलाय. ह्याचाच काटा काढतो आणि मग धन लाभ होईल. असं तरी कोणी ह्याच्या पाठीमाग पुढं एवढी मोठी प्रॉपर्टी काय जाळणार आहे. आता मात्र काय अरे साख्या तू काय करतो रे इथं? तो मला इकडे हा झाड बघा आलतो आंब्याचं. धड. हा अरे अजून आंब्याला मोहर नाही. काय बघत हो त्याच्याकडे? कैऱ्या खायच्या होत्या मला. हा पण हे काय आता चाकू कापायला कैऱ्या. अरे अजून मोहर नाही, कैऱ्या नाही, लगेच कापायची काय? बघतोय कैऱ्याच बघतोय मी. बघतोय तुम्ही इकडे काय करता? काय सांगायचंय तुला. बस इथं बस. जेवणामध्ये मला लय कंटाळा आलाय बघ. अरे बायको होती हा ती गेली, पोरं नाही, काय करावं काय समजत नाही. अरे एवढं मोठं वावर आहे, एवढी संपत्ती आहे, हो बंगले आहे, गाड्या आहे, बँक बॅलन्स आहे ना. त्याचा काय उपयोग आहे? मला कोण आहे आता सांभाळणार? बरोबर आहे.
कोण आता मला सांभाळायला म्हातारपणा? हा, काय खरं नाही सोख्या, काय खरं नाही. तेव्हा मी आता विचार केलाय, हा हे सगळं नाही का तुझ्या आणि काशीच्या नावावर करायचं. काय हा हे सगळं हा माझ्या आणि काशीच्या नाव करणार तुम्ही? होय. मालक तुम्ही किती चांगले तू. अरे काय झालं रडायला? माझ्याकडून काहीतरी चूक झाली असत्या. अरे अरे रडू नको, रडू नको. काय झालं रडायला ते तर सांग. काय सांगायचं तुम्हाला? काय? नाही सांगता येणार. अरे सांग सांग. जगा तुम्ही अजून चांगलं जगा मालक. हा? मी आहे सांभाळायला, काशी पण आहे. आणि हा जरा 4-5 दिवस आहे ना, जरा चांगलं व्यवस्थित राहा. कागदपत्राचं काम तेवढं करून द्या. नाव करणार ना? करल करल. आता दुसरं कोण आहे तुमच्याशिवाय? चालेल करल. येऊ का मी? आज का नाही जरा चांगलीच गाडी धुवून काढ. माझ्या बापाची गाडी आहे बया, थोडी खराबच झाली या, काय कसं आज तिला चांगलं चकाचकच करते मी. हा अगं काय करते? अहो म्हणलं जरा गाडी धुवून काढाव. गाडी धुवून काढाव असली बंगारडी गाडी? हा तिचा पत्राना पत्रा पार उचकटला ना. हा आणि बापाची गाडी लागली धुवायला. कशाला धुते का तिला? झालं माझ्या बापाची गाडी आहे, एवढी प्रेमाने लग्नात दिलती मला. तुझ्या बापाची गाडी. अगं जवळ इंजिन तिचं जोरात चालायचं तेव्हा तुझ्या बापाने वापरली आणि पार आईन इंजिन बंद पडायच्या टायमाला मला लग्नात बसवून दिला. अगं काय ती माझी वरात. बस बस ह्याच गाडीत बसून मला मिरवणुकीत मिरवलं ना. तुला मिरवणुकीत मिरवलं. अगं नुसती धाड 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 गाडी करत होती. माझा मनका गेला. अगं त्या मनक्याच्या दुखण्याने लग्नानंतरच सगळे माझी कामं पर बोंबलली. काय करता नाही आलं मला. काय करणार ना, तुमचा मनका होताच तेवढा हलका. हलका तुटला. खळूक दुसरी तुटला. नको सांगू तुझ्या बापाचं कौतुक. लागले गाडीचं कौतुक सांगाय मला. माझ्या बापाला आणि माझ्या गाडीला काय म्हणायचं नाही. माझ्या बापाच्या लाडाची गाडी होती ही. बरं असू दे लाडाची गाडी. नको आता लय माझ्या डोक्याच्या मागले खाऊ लोक. तुम्हाला पण गोडीत सांगते, मी गाडीत धुणार, मला काय म्हणायचं नाही. धू नाही तर तिला पुसत बस. मला काय नाही त्याचं घेणं देणं. होय ती गाडीचं राहू दे बाजूला. मला एक सांगा, तुम्ही त्या चाकू नेलता त्याचं केलं काय हो? हाय ना चाकू गेलतो घेऊन आपल्या मालकाचा खून करायला. हा बाई म्हणजे तुम्ही खून केलं? अगं ऐकून घे. खून करायला गेलतो पण मी असा गेलो, मालक असा झाडाला टिकून बसला होता. चाकू काढला आणि असा मारला नाही, मेला नाही. मारणार तेवढ्यात मालक उठला ना गो. माझ्याकडे कसा बघतो टाक्कन. मला काय म्हणतोय, काय करायला आलता? मी आपलं काहीतरी त्याला इकडचं तिकडचं सांगितलं आणि मालकाने मला इथं बसायला लावलो. आणि काय रे तुला सांगू, काय झालं ना ढसा ढसा रडायला. आणि मला म्हणतोय कसा, ह्या गाडीचं ह्या पैशाचं. मालक रडलं ढसा ढसा रडला. मी त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलो. मला पण वाईट वाटलं ग. म्हणलं ऐकव तरी काय म्हणतोय. तू म्हणतोय कसा, आता या संपत्तीला वैतागलोय. गाडी घोडे याचं काय करू मी? मेलं कोण ह्या गाडी घोड्याला? होय मग त्याला म्हणायचं की देखील म्हणा आम्हाला. अगं तोच म्हणला, ही सगळी संपत्ती तुझी बायको काशी आणि तुझ्या नाव करून टाकतो. आता आहे ना मी पण त्याला गोडीत बसून आलोय. म्हणलं मालक जरा 4-5 दिवस चांगलं व्यवस्थित राहा. काय करून ना ते पहिले कागदपत्र नाव करून घ्या की मग त्याच्यासाठी सक्यास. म्हणलं कागदपत्राची काम आहेत ना जरा व्यवस्थित झाली ना की आपलं सगळं चांगलं झालं. त्याचं पहिलेच डोकं सर्किट आहे. काय त्याच्या डोक्यात आलं आणि उद्या दुसऱ्याच्याच नाव. बाबा काय सांगता येत नाही. आपल्याला सोडायचं दुसऱ्याच्या नाव करायचा. बरोबर का नाही?
त्याला सुट्टी देऊ नको अजिबात त्याला नाही. ना लय जपू आज तात्याची राखण मसनाच आहे पण जपू त्याला जप की आपलं पण जातंय काय काय जाते एवढं सगळं गबळ मिळणार आहे सगळं काय भेटणार आहे ग भेटणार आहे. माझी गाडी माझ्या बापाची गाडी घे घे घेऊन घे हा तर मी आलोच. ओय एक विचारायचं राहून गेलं बघा हे बडबड करण्याच्या नादात. हा बोल की. हा मला सांगा तुम्ही खून करायला का गेलते? हा तिच्या आईला ती राहिलच की मेन मुद्दा. हा मग अगं मी काय केलतो सकाळी नाही का तुला चाकू मागाय आलतो हा त्याच्या अगोदर मला बाया अक्का भेटली होती कोणती ती वरच्या पलाल. वरची. हा हो काय मग म्हणते काय ती सांगितलं मला त्यांच्या काळामध्ये ना तुम्हाला दंडलाभ व्हायचा असेल ना काहीतरी नळबळी द्यावा लागल आणि तो नरवळी म्हणजे कसला माहिती का कसलं ज्याला जागायचं तसला. हा मी काय केलं तुझ्याकडून चाकू घेऊन गेलो ना पहिल्यांदा गेलो तुक्याकडे गेलो तू तुक्या मारणार मातीचा पडत्याचं लग्न नाही काय नाही जाम वाईट टाकलाय सारखा म्हणतोय मला मारायचंय त्याला मरायचंय बाई. हा अरे देवा हा तिकडून आलो ही चांग्यान माग्या हौदाव चढल्यात आणि काय म्हणतात काय? आमचा मालक गेलाय आता हौदात उडी मारूनच मरतो त्याला नाही जगायचं. आईला मी म्हणलं काय करावं होय? म्हणून गावात सगळी असतीच येडी आहेत का सगळ्यांना तसं मरायचं झालंय. का? मला एक सुद्धा सापडा ना की ज्याला जगायचं ते काय केलं मालकाकडे गेलो हा. फार मावसूर बघतोय तर मग मालक भेटला होता हा त्याला तिथं तसं झालं तुला तर सगळं सांगितलं सांगितलंच आहे. काय करायचं बघ या असं नाही तर आज माझ्या हातून काय झालं असेल काय नाही माहिती नाही. होय पण तुम्ही का त्या अक्काने काय सांगितलं ते या असं खरं असते का उग काही फेक अगं असते? तसं नाही पण कसा का व्हायना दन लाभ झाला का नाही आपल्याला. हा गो बा खरंच किती विसरलीच मी. आता हे होय? दन लाभच आहे ते कसं का असं ना धन मिळतंय हे ते महत्वाचं. महत्वाचं आहे. पण मी काय म्हणते हा. हे काम करा ना हा. आता धन तर मिळालंय हा, हा, हा. मग एक काम करू आपण काय मस्त का नाही एका कोंबड्याचा बळी देऊ आणि चाकू पण आहे दोघं मिळून चिकन शिजवून खाऊ. कोंबडा कापू चल. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी 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 लाखाचे केले 12,000 घराला नाही हो एकही दार. लाखाचे केले 12,000 घराला नाही हो एकही दार. लाडी गोडी करून आणतोय धरून लाडी गोडी करून आणतोय धरून सासरची बैल जोडी भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी